नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. माझं नाव ज्योती जाधव. माझा व्हिडिओ बनवण्याचा असा एक उद्देश आहे की माझ्या आयुष्यामधील तुम्हाला जे काही अनुभव आहे ते तुमच्यासमोर शेअर करायचा आहे. माझं लग्न 2020मध्ये झालं. 2020मध्ये लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एवढे काही अडचणी आल्या, खूप अडचणी आल्या. ते अजूनसुद्धा अडचणी होत्या. आजपर्यंतही अडचणी होत्या. म्हणजे अशा की माझ्या मिस्टरांना कोणताही जॉब केला, कुठलाही व्यवसाय केला, कोणताही धंदा टाकला, म्हणजे कुठलंही काम केलं का तर त्यांना त्याच्यामध्ये एकदम असं यश आहे असं तर नव्हतंच. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांना यश मिळत नव्हतं. कुठल्याही चांगल्या स्वरूपात त्यांनी पैसा जरी गुंतवला तरी त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत नव्हतं. आणि आज आम्ही इकडे पुण्यामध्ये शिफ्ट झालो होतो. पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्यांचंही काम थोडंसं असं जॉब त्यांना भेटला चांगला, परंतु त्याच्यामध्ये त्यांना खूप अडचणी येऊ लागल्या. भरपूर अडचणी यायला लागल्या. खूप कंटाळा आला होता या सगळ्या गोष्टींचा. असं वाटत होतं की आपण जगतोय तरी कशासाठी जगतोय असं झालं होतं. पण मला माझ्या आईवडिलांनी निलेश दादांबद्दल जेव्हा मला कळवलं की दादांचे व्हिडिओ यूट्यूबला आहेत, इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित ते खरं नसेल. पण माझी आई मला म्हणाली की आपण बघू तर या त्यांना बोलून. मग माझी आई त्यांना बोलली, निलेश दादांना. मग मला पटलं थोडंफार असं की बघूया हे करून तरी. मग निलेश दादा बोलले की ठीक आहे बघूया. ते बोलले आईशी. मग त्यांनी बोलली आईला की आपण हवन करावं लागेल म्हणून. मग आम्ही 3 दिवस हवन करतात. 3 दिवस हवन केल्यानंतर असं दादा काही बोलून ती आपल्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती नकारात्मक शक्ती हवनद्वारे बाहेर काढतात. परंतु हवन करताना दादा कुठल्याही पैशाची मागणी करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण जर कुठं बाहेर जर गेलो की असं बघतात ना, बाबाजी वगैरे जे असतात त्यांच्याकडे जर आपण गेलो तर दादा ते काही सांगतात. त्याच्यामुळे मला विश्वास बसत नव्हता की हे खरं असेल म्हणून. परंतु बाहेर जर गेले कुठे जर असं जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपण बघतो पत्रिका वगैरे देऊन जर असं बघतो की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत आहेत तर ते सॉल्व करण्यासाठी आपण बघतो, कोणाकडेही जातो. मग ते पैशाची मागणी घालतात. तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील, मग आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अडचण दूर करू. पण दादा असं करत नाहीत. निलेश दादा असं करत नाहीत. निलेश दादा कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत. ते हवन करतात आणि आपल्या आयुष्यामधील जे काही नकारात्मक शक्ती आहे, कोणतीही शक्ती असू द्या, वाईट शक्ती असू द्या किंवा कोणतीही शक्ती असो, ते हवनद्वारे ते बाहेर काढतात. आणि नकारात्मक शक्ती बाहेर काढल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू आपल्याला बदल जाणवतो. खरंच जाणवतो. माझ्या आयुष्यातही मला बदल जाणवला आणि अनुभव मला खरंच आला आहे. असं म्हणजे हवन केल्यानंतर की मला आयुष्यामध्ये खूप मोठा अनुभव आला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माझ्या मिस्टरांना जॉब व्यवस्थित लागत नव्हता. तेही जॉब आता व्यवस्थित एकाच ठिकाणी लागला आहे आणि त्यांच्या पगारामध्ये उत्तम वाढ झालेली आहे. आणि डेली त्यांचं काम पण चालू झालं आहे. आणि असं आहे की दादा ज्या काही क्रिया करतात, जे त्यांच्यानुसार जे क्रिया करतात दादा, याच्यामध्ये खरंच खूप मोठा बदल होतो आहे. आणि मला तर माझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये जर असेच बदल जर घडून आणायचे असतील तर तुम्ही खरंच निलेश दादांशी संपर्क साधा. आणि त्यांचे व्हिडिओ आहेत, यूट्यूबला आहेत, इंस्टाग्रामला आहेत. तुम्ही ते बघा. तुम्हालाही पटेल म्हणजे पटायलाच हवं. कारण मलाही खूप मोठा अनुभव आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते खरंच तुम्ही निलेश दादांशी संपर्क साधा आणि तुमच्या आयुष्यातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ते तुम्ही दूर करा. आणि असं कोणालाही सांगून पैसे देऊन असं फसवणूक स्वतःची करून घेऊ नका. प्लीज तुम्ही असं कोणालाही सांगू नका की माझ्या आयुष्यात असं आहे तसं आहे. तुम्ही डायरेक्टली निलेश दादांशी संपर्क साधा आणि तुमच्या आयुष्य एकदम सुखी ठेवा.